याच्यामध्ये सन्माननीय सभापती महोदया, राज्य सरकारची भूमिका आहे की 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर आपण ते गुन्हे मागे घेत नाही। या बाबतीत माननीय मनोज दादांना सुद्धा मी सांगितलेलं आहे। या 3 माझ्या प्रमुख प्रश्न आहेत। सभापती महोदया, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भाई जगताप साहेबांनी, भाई जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलं, आपण हा 10% आरक्षणाचा कायदा करताना दोन्ही सभागृहांनी एकमतानं हा कायदा पारित केलेला आहे। हा कायदा करताना या बाबतीतलं विस्तृत या ठिकाणी सभागृहाचं मत, शासनाचं मत, हा 10% आर्थिक मागास कसा आहे हा समाज, हे पटवून देणारं विस्तृत विश्लेषण त्यावेळी आपण केलेलं नंबर 1। आणि राहिला प्रश्न जातीय जनगणनेचा, तर हा माझ्या माहितीनुसार आजच्या या प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे। या बाबतीत सविस्तर शासनाची भूमिका या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो। वसतिगृहांच्या बाबतीत ज्या ठिकाणी आपण वसतिगृहाची बांधकामं सुरू केलेली नाहीत अशा ठिकाणी भाडे तत्वावर आपण वसतिगृह सुरू केलेली आहेत आणि सर्व विभागीय आयुक्तांना यासाठी जागा, सरकारी जागा वसतिगृहाच्या उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत। जिथं जिथं जागा उपलब्ध झाल्यात तिथं तिथं मॉडेल प्लॅन आपण त्या वसतिगृहांचा तयार केलेला आहे। जिथं जागा उपलब्ध झाल्यात त्या ठिकाणी आपण वसतिगृहांची कामं सुरू केलेली आहेत। सन्माननीय काळे सरांनी पोलीस केसेसचा एक विषय सांगितला आणि तोच प्रश्न माननीय मनोज पाटलांनी सुद्धा सांगितला होता, जो त्या डायरीमध्ये मी लिहून घेतलेला आहे, तो राहिला मगाशी मला उत्तर द्यायचा। याच्यामध्ये सन्माननीय सभापती महोदया, राज्य सरकारची भूमिका आहे की 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर आपण ते गुन्हे मागे घेत नाही। या बाबतीत माननीय मनोज दादांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, जे गुन्हे जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीनं गुन्हे मागे घेण्याची शिफारस केलेली आहे, असे जवळपास 157 गुन्हे आहेत आणि 36 गुन्हे असे आहेत की ज्या गुन्ह्यांवरची शिफारस समितीने केलेली नाही। तर या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री या दोघांच्याशी चर्चा करून या गुन्हे सुद्धा जे काही निकषामध्ये आहेत ते काढून घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल। सन्माननीय नाही काळे साहेब, 1 मिनिट, अमोल मिटकरींनी हात वर केला, देते तुम्हाला, शेवटी देते। तेच माझा प्रश्न मराठा आंदोलकांवरील जे गुन्ह्यासंदर्भात होता त्याचं उत्तर दिलं, त्याचं उत्तर दिलंय, त्याच्यामुळे